रोजचा मोकळा वेळ काढून आज निघालो होतो पुण्याच्या एका भीमथडी यात्रेसाठी. सहकारी मंडळ आम्ही 3-4 गाड्या घेऊन निघालो. भीमथडी यात्रामध्ये पोहोचलो. बाहेरच गाड्या लावल्या आणि मध्ये आलो. भीमथडीला पूर्ण पुणे भीमथडीची यात्रा बघायला आलेलो होतं. आम्हाला वाटलं भीमथडी यात्रेमध्ये मस्त पाळणे वगैरे असतील, काहीतरी वेगळं खेळण्या असतील, परंतु इथं वेगळंच आकर्षण भरलेलं असतं दरवर्षी. आणि यावर्षी म्हणलं चुकवायचं नाही म्हणून आम्ही चाललो होतो भीमथडी यात्रेसाठी. लगबग पाहताच आम्ही मस्त तिकीट वगैरे घेतले. तिकीट घेतल्यानंतर आम्ही लगेच म्हटलं चला एंट्री मारू. तेवढ्यात आम्ही बघितलं की बाहेर काहीतरी पथक होतं, ते वाजवत होतं मस्त. म्हणजे खूप एजेड लोक होते, परंतु चांगलं वाजवत होते मस्त ते. आणि त्यानंतरच काही म्हणजे नृत्य वगैरे बघायला भेटला. हा तर वेगळाच नृत्य होता. म्हटलं पारंपरिक पद्धतीने काहीतरी चालू, चांगलंच रीतिरिवाज चालू आहे. आतमध्ये आलो, दुकानं बघितले, सहकारी मंडळी इकडं तिकडं लगबग बघताच. काही खाण्याचे दुकानं होते. मग काय टेस्ट टेस्ट करता करता भरपूर आम्ही टेस्टिंग केली. त्यानंतर अवनी फार्म्स बघितलं आणि गजूभाऊन लगे एक फार्म हाऊस बुक करून टाकलं. म्हटलं चांगलं आहे, पुण्यामध्ये जागा भेटून जाईल. मग काय सहकारी मंडळींनी आईस्क्रीम वगैरे घेतली. खाली बसून आम्ही सगळ्यांनी आईस्क्रीम वगैरे खाल्ली. आणि तसं भरपूर काही खाण्याजोगतं होतं. व्हेज, नॉन व्हेजमध्ये पण प्रकारच होते. भरपूर जणांनी आमच्या सहकारी मंडळींनी त्याचा आस्वाद घेतला. मग काय तिथंच काही नृत्य वगैरे. मग बघितलं की अरे, म्हटलं हे तर काय आपल्याला घरी नाही भेटत अशा मोठमोठ्या पुरणपोळ्यांचं नियोजन करून इथं काय गरमागरमच. मग आलो बाहेर. परत आम्ही एंट्रन्सला आलो. म्हटलं चला आजचा दिवस तर कटला आपला, चला आता पुढे नेक्स्ट भेटूया परत.